नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे स्टॉक स्ट्रीट. आता जर तुम्ही मार्केटमध्ये जर बघितलं असेल, खूप सारे ट्विट येत आहेत ट्रम्पकडनं. आणि ट्रम्पकडनं ट्विट आल्यावर नक्की काही ना काहीतरी मार्केटमध्ये असं काहीतरी घडतं. मार्केट जर चांगल्या मोमेंटमध्ये असेल तर मार्केट पुन्हा पडायला चालू होतं, आणि जर मार्केट पडत असेल तर तो एखाद्या ट्विटवर ते उठवू पण शकतो. म्हणजे आता त्याच्याकडेच अशी ताकद आली असं म्हणावं लागेल. त्याच्या एका ट्विटवरच मार्केटचं भविष्य ठरतंय. कारण आता जर बघितलं, त्याच्या मुलाने आता एक ट्रेड ओपन करून ठेवली आहे. जवळपास त्याने क्रूड ऑइल जे आहे ते शॉर्ट करून ठेवलं, म्हणजे त्यांनी विकलेलं आहे ऑलरेडी मार्केटमध्ये. आता विकलेलं आहे म्हणजे ही शब्द तुम्हाला थोडासा वेगळा वाटेल मार्केटमध्ये, पण शॉर्ट केलेलं आहे म्हटलं तर तुमच्या थोडंसं एक टेक्निकल भाषेत म्हणायचं झालं तर तुमच्या लवकर ध्यानात येईल. तर त्यांनी ती पोझिशन आहे ती ओपन केली शॉर्ट म्हणजे. तर आता क्रूड ऑइल याचे भाव आता तुम्हाला पडताना दिसतील. आता हे पडत असताना काय होईल, मार्केटचे आहेत दुसरे जे फायनान्शियल मार्केट आहे, स्टॉक मार्केट म्हणता येईल किंवा इतर मार्केट, यामध्ये तुम्हाला एक बाउन्स बॅक बघायला मिळेल. आता यामध्ये जर बघितलं स्टॉक मार्केटमध्ये, तर आता खूप साऱ्या वेळा असं झालंय, त्याचा मुलगा आधी एक कुठली तरी पोझिशन ओपन करून ठेवतो, एक तर शॉर्ट असेल नंतर लॉंग असेल, आणि त्यानंतर जर बघितलं त्याच्या रिलेटेड तो डोनाल्ड ट्रम्प एक ट्विट करतो. आता कधी कधी असं वाटतंय हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी फक्त यासाठी तर नाही बसला की स्वतःचा फक्त खिसा गरम करायचा आहे. कारण जर बघितलं आतापर्यंत याने क्रिप्टोमध्ये म्हणता येईल किंवा जर म्हटलं आपण आपले जे फायनान्शियल मार्केट आहे, स्टॉक मार्केट किंवा इतर सगळे असे जे क्रूड ऑइल वगैरे जे मार्केट म्हणता येईल आपल्याला, यामध्ये सगळ्यामध्ये जर बघितलं याने खूप मॅन्युप्युलेशन केले. हा ट्विट अशा वेळी करतो की ज्यावेळी याच्या ऑलरेडी पोझिशन ओपन असतात, आणि जे रिटेलर्स असतात ते याला बळी पडत आहेत. म्हणजे जर एखाद्याने जर लॉंग पोझिशन ओपन करून ठेवली असली तर हा सगळा डेटा अगोदर कलेक्ट करतो, त्यानुसार हा असं काहीतरी ट्विट करतो, आणि त्याच्यानंतर त्याचा मुलगा देखील आहे ना शॉर्ट पोझिशन ओपन करून टाकतो, ज्यामुळे रिटेलरचे जे आहेत ना नुकसान होत आहे. म्हणजे मला सांगायचं काय याच्यामध्ये, खूप साऱ्या मोठ्या प्रमाणावर इथे ना मॅन्युप्युलेशन चालू आहे. आता इथे काहींना वाटत असेल एवढं सगळं कसं शक्य आहे, पण मोठमोठ्याले जे वेल्स असतात यांच्याकडे एवढा मोठा पैसा असतो की हे पूर्ण ग्लोबली मार्केट कंट्रोल करू शकतात. आणि आपल्यासारखे जे असतात यामध्ये फक्त आपण मुवमेंटमध्ये पैसा कमवून बाहेर पडायचं असतं, पण काही जण अडकून पडतात. तर आता जर बघितलं, ट्रम्पने एक ट्विट केलेलं आहे की जो इराणमधनं काढता पाय घेतोय जवळपास, म्हणजे अशा संदर्भाचं काहीतरी ट्विट केलेलं आहे. पण आता जर बघितलं या ट्विट करण्यामागचा उद्देश बघा. तर इराणने काय केलेलं आहे, इथं 3,000 ते 4,000 किलोमीटर पल्ल्याचं एक मिसाईल आहे त्याची टेस्ट घेतली. आता हे टेस्ट घेतल्यानंतर यांना लगेच भीती वाटायला लागली की आपल्या देशाला काही धोका तयार होतोय का. कारण यांना असं वाटत होतं की यांच्याकडे एवढ्या लांबच्या पल्ल्याची मिसाईल कुठली नाही, पण इराणने हे दाखवून दिलं एक टेस्ट घेऊन की आमच्याकडे असली सुद्धा मिसाईल आहे. आता यामध्ये रशिया त्याला अंतर्गतरित्या सिक्रेटली सपोर्ट देखील करत असेल. पण हे जे गोष्टी आहेत ह्या फक्त आता कोणी उघड केलेल्या नाही. पण याच्या पलीकडे जर जाऊन बघितलं तर अमेरिकेला इथे सुरक्षेला त्यांच्या धोका दिसत असल्यामुळे त्यांनी लगेच तिथनं काढता पाय घेण्याचं असं ट्विट केलं ट्रम्पने. आता हे ट्विट करण्यामागचं कारण खरं काय, तर इथे त्याच्या मुलाने ऑलरेडी क्रूड ऑइल शॉर्ट करून ठेवलं, यामध्ये देखील तो पैसा कमवतोय. म्हणजे युद्ध तर चालू आहे, पण यामध्ये पैसा कमवण्याचं सुद्धा काम चालू आहे. आणि हेच मला तुम्हाला सांगायचं होतं, युद्ध जरी चालू असलं तर मोठमोठाले लोक सध्या पैसे कमवत आहेत अशा प्रकारे मोठमोठ्याले पोझिशन ओपन करून, आणि आपण त्याला बळी पडत आहोत कारण आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात. वरच्या लेवलवर एक मोठा गेम चालू असतो आणि आपण आपलं खालच्या टेक्निकल अनालिसिस वगैरे बघूनच आपण अंदाज लावून एक ट्रेड घेतोय सध्या, आणि त्याच्यामध्ये लॉस होतोय. आता टेक्निकल अनालिसिस आपलं बरोबर असतं, पण या सर्व गोष्टींचा जर अभ्यास केला तर मग ध्यानात येतं की नंतर हे सर्व फक्त आपण आपल्या मनाचं समाधान करू, ते खरा खेळ तर वरचे लोक खेळत आहेत. त्यामुळे ट्रेड करत असताना नक्की सावधगिरी बाळगा. आणि जर मोठमोठी जर तुमची अमाऊंट जर तुम्हाला मार्केटमध्ये लावायची असेल तर त्यापूर्वी तुम्ही एकदा विचार करा आणि त्यानंतरच या मार्केटमध्ये उतरा, किंवा स्वतःचा एक चांगला अभ्यास करा त्यानंतर मार्केटमध्ये या. तर या व्हिडिओमध्ये जास्त काही मला वेगळं सांगायचं नव्हतं. मला फक्त एक सांगायचं होतं सध्या मार्केटमध्ये काय चाललंय हे फक्त मला तुमच्यासमोर मांडायचं होतं, आणि त्या दृष्टीनेच मी हा व्हिडिओ बनवला. याच्या व्यतिरिक्त काही नाही. उद्या तुम्ही बघा एक टेम्पररी बाउन्स बॅक मार्केटमध्ये बघायला मिळेल, आणि त्यानंतर मार्केट पडेल. आणि हेच मला तुम्हाला फक्त सांगायचं होतं यामध्ये. तर कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही मला सांगू शकता. तसंच जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि मित्रांसोबतही शेअर करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि सोबतच बेल आयकॉन देखील दाबा. येणाऱ्या व्हिडिओच्या तुम्हाला अपडेट भेटत राहतील. भेटूयात पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.